जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अभिनव बिंद्रा यांची ॲथलीट्स कमिशनचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते 2018 पासून ॲथलीट्स कमिशनचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मित्रांनो, काल आपण ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार पाहिला होता. याविषयीचे 2 पॉईंट नोट करून घ्या. हा जो पुरस्कार आहे हा 2007 पासून देण्यात येतो व याआधी या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप 5 लाख रुपये देण्यात येत होते. आता त्यातही वाढ करण्यात आली असून यात बक्षीस स्वरूप 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं. हे जे जीवन गौरव पुरस्कार आहेत यांच्या बक्षिसात सुद्धा वाढ करण्यात आली आहे व यामध्ये आता बक्षीस स्वरूप 10 लाख रुपये देण्यात येतील. ठीक आहे, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, शिवाजी साटम हे विशेषतः आपल्या CID मालिकेतील भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा कार्य केलेलं आहे. वास्तव, टॅक्सी नंबर 9211, चायना गेट, सूर्यवंशम या गाजलेल्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. हा जो व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आहे हा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती. याआधी या पुरस्कारामध्ये बक्षीस स्वरूप 5 लाख रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करून आता यात बक्षीस स्वरूप 10 लाख रुपये देण्यात येतात. याबरोबरच 2023चा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची सुरुवात 1998 मध्ये करण्यात आली होती. यामध्ये सुद्धा आता पारितोषिक म्हणून 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री दिग्पाल लांजेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली होती व यामध्ये पारितोषिक स्वरूप 6 लाख रुपये देण्यात येणार आहेत. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन चंद्रा यांना जाहीर झाला असून या पुरस्काराची सुरुवात सुद्धा 2009 मध्ये करण्यात आली होती व या पुरस्कारामध्ये सुद्धा पारितोषिक म्हणून 6 लाख रुपये देण्यात येणार आहेत. हे जे सर्व पुरस्कार आहेत हे कधी वितरित केले जातील? तर 21 ऑगस्ट रोजी हे सर्व पुरस्कार वितरित केले जातील. आता हा प्रश्न पहा. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती सैनिकांना कीर्तीचक्र जाहीर केले? तर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 सैनिकांना कीर्तीचक्र जाहीर केले आहेत. या 4ही सैनिकांची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, त्यासाठी हे नाव नोट करून घ्या. यामध्ये मेजर मल्ल राम गोपाल नायडू, कर्नल मनप्रीत सिंग, रविकुमार आणि हुमायूं भट यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कीर्तीचक्र हा पुरस्कार शांततेच्या काळात दिला जातो आणि शांततेच्या काळात दिला जाणारा हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. यंदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 103 शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली असून यात 4 कीर्तीचक्रासह 18 शौर्य चक्र, 1 बार-2 सेना पदक, 63 सेना पदक, 11 नौसेना पदक तर 6 वायुसेना पदकांचा यात समावेश आहे. यामधील एक जे बार-2 सेना पदक आहे हे कर्नल नितीन कुमार सिंह यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ईडीचे संचालक म्हणून राहुल नवीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे राहुल नवीन आहेत हे 1993च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असून ते याआधी ईडीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते, पण आता त्यांच्याकडेच ईडीच्या संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ते पुढील 2 वर्षासाठी ईडीचे संचालक म्हणून कार्य करतील. राहुल नवीन यांच्यासहच गोविंद मोहन यांची केंद्रीय गृह सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारताचे नवे परराष्ट्र सचिव हे विक्रम मिस्री बनले आहेत. युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षपदी अँटोनियो कोस्टा, ओडिशा राज्याचे मुख्य सचिव मनोज आहुजा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू सायमन मॅक तर भारतीय कृषी संशोधन संस्थेचे नवीन संचालक हे TR शर्मा बनले आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या कार्गो ड्रोनची यशस्वी चाचणी घेतली? तर जगातील सर्वात मोठ्या कार्गो ड्रोनची चाचणी ही चीन या देशाने घेतली आहे. हा जो ड्रोन आहे याची निर्मिती चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्प ऑफ चायनाने केली आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर 11व्यांदा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 11व्यांदा ध्वजारोहण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या आधी जवाहरलाल नेहरू हे 17 वेळा ध्वजारोहण करून पहिल्या क्रमांकावर आहेत, तर इंदिरा गांधी या 16 वेळा ध्वजारोहणासह दुसऱ्या स्थानावर आहेत. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 78व्या स्वातंत्र्य दिनी अजून एक विक्रम केला आहे. त्यांनी या स्वातंत्र्य दिनी तब्बल 98 मिनिटाचे भाषण करून आपलाच मागील विक्रम मोडून नवीन विक्रम आपल्या नावावर स्थापित केलेला आहे. या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी बिगर राजकीय कुटुंबातील 1 लाख तरुणांना राजकारणात आणण्याची घोषणा केली. याबरोबरच 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार व 2030 पर्यंत रेल्वे उत्सर्जन निव्वळ शून्यावर आणण्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. मित्रांनो, PR श्रीजेश यांनी नुकतीच हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता हॉकी इंडियाने त्यांचा जर्सी क्रमांक सुद्धा निवृत्त करण्याची घोषणा केली. तर आता त्यांचा जर्सी क्रमांक काय होता? तर PR श्रीजेश यांचा जर्सी क्रमांक हा 16 होता व आता ही 16 क्रमांकाची जर्सी हॉकीमधून निवृत्त करण्यात आली आहे. म्हणजेच आता इथून पुढे हॉकीमधील कोणत्याही खेळाडूला 16 क्रमांकाची जर्सी मिळणार नाही. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं MS धोनी यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा जर्सी क्रमांक सुद्धा निवृत्त करण्यात आला आहे व MS धोनी यांचा जर्सी क्रमांक काय आहे? तर 7 हा त्यांचा जर्सी क्रमांक आहे आणि सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 असून हा जर्सी क्रमांक सुद्धा निवृत्त करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी मॉर्ने मॉर्केल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे मॉर्ने मॉर्केल आहेत हे दक्षिण आफ्रिका या देशाचे माजी गोलंदाज आहेत व आता ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्य करतील. बरं, याआधी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर गौतम गंभीर हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. प्रश्न क्रमांक 8, भारताचा पहिला GI टॅग असलेला अंजीर ज्यूस कोणत्या देशाला निर्यात करण्यात आला? तर आता भारताचा पहिला GI टॅग असलेला अंजीर ज्यूस हा पोलंड या देशाला निर्यात करण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी इस्रोचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर इस्रोचा स्थापना दिवस हा दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो व यावेळेस इस्रोचा 55वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. इस्रोची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली होती. याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगलोर येथे असून सध्या याचे अध्यक्ष S सोमनाथ हे आहेत. इस्रोचं ब्रीदवाक्य सुद्धा नोट करून घ्या. मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान असं इस्रोचं ब्रीदवाक्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पहिल्या वैश्विक प्रवासी महिला कबड्डी लीगचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.